पुण्यातील ससून हॉस्पिटलमधील पेडियाट्रिक वॉर्डातील डॉक्टरांना आंदोलनात सहभागी होण्यास मज्जाव करण्यात आला। ज्या डॉक्टरांना विभाग प्रमुखांनी वॉर्डात कोंडून ठेवल्याचा आरोप आंदोलनकर्त्या डॉक्टरांनी केलाय। आणि याच बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करू। आमचे प्रतिनिधी अरुण मेत्रे आपल्यासोबत आहेत। अरुण, नेमकं काय घडलंय? ससूनमधील संपकरी डॉक्टरांना कोंडून ठेवण्यात आलं होतं, नक्की काय चित्र होतं? गिरीश, आपल्याला माहितीच आहे की दोन्ही पातळीवरती म्हणजे एक तर न्यायालयाने तर या संपकरी डॉक्टरांना फटकारलाय आणि दुसऱ्या बाजूला सरकारकडून देखील कारवाईचा बडगा उगारण्यात आला आणि त्या पार्श्वभूमीवरती इथलं जे कॉलेज प्रशासन आहे, ससूनचं जे प्रशासन आहे, त्यांनी या विद्यार्थ्यांना नोटिसा बजावलेल्या आहेत आणि त्यांच्या पातळीवरती म्हणजे या विद्यार्थ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी होऊ नये असे प्रयत्न सुरू आहेत। त्याच दरम्यान इथल्या पेडियाट्रिक वॉर्डामध्ये जे रेसिडेंट डॉक्टर्स काम करतात तर त्यांना देखील त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं होतं, मात्र इथल्या विभाग प्रमुखांनी त्यांना तिथे जाण्यास मज्जाव केल्याचं सांगण्यात येते। इतकंच नाही तर तिथं ते कामावर असताना त्या तिथे विभाग प्रमुखांनी त्या मुलांना बाहेर पडू दिलं नाही। जे गेट होतं त्याला त्यांनी कडी लावून घेतली आणि त्यामुळे त्यावेळी त्यांच्यामध्ये काही एक स्वरूपाचा वाद देखील झाल्याचं सांगण्यात येतं। आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ससूनमधलं हे आंदोलन सुरू आहे। आता जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त डॉक्टर जे आहेत सकाळपासून इथं बसलेले आहेत। मात्र दरम्यान हा सगळा जो व्हिडिओ आहे तो कालचा आहे, तो आज व्हायरल झालाय आणि त्यामुळे एका नवीन विषयाला इथे चर्चा सुरुवात झाली। अरुण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। ससून रुग्णालय जे पुणे शहरातील एक सर्वात मोठं सरकारी रुग्णालय, तिथं विभाग प्रमुखांनी कोंडून ठेवल्याचा आरोप निवासी डॉक्टरांनी केलेला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।